तर अजित डोवाल हे पंतप्रधानांच्या भेटीला गेलेले आहेत। अजित डोवाल मोदींच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत, दाखल झालेले आहेत। सीमावर्ती भागातील सुरक्षेसंदर्भात अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचीही भेट असल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येते। केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे। आज थोड्या वेळातच ही बैठक सुरू झालेली, थोड्या वेळापूर्वीच ही बैठक खरं तर सुरू झालेली आहे आणि सर्वपक्षीय नेते या बैठकीसाठी हजर झालेले आहेत। बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूरची माहिती या सगळ्या पक्षांना देण्यात येणार आहे। सगळ्याच राजकीय पक्षांना ही माहिती देण्यात येणार आहे। तसंच खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत या बैठकीसाठी सुद्धा दाखल झालेले आहेत। पाकिस्तान विरोधातील ऑपरेशन सिंदूर तसंच त्यानंतरच्या काय घडामोडी आहेत या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे। काही वेळापूर्वीच ही बैठक सुरू झालेली आहे आणि सगळ्या पक्षाचे नेते या बैठकीसाठी हजर आहेत। आपण पाहतोय नवी दिल्लीत कालच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, कालच्या यशस्वी मोहिमेनंतर आज केंद्र सरकारनं दिल्लीत ही हाय प्रोफाईल बैठक बोलावलेली आहे। तर खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे या बैठकीत हजर आहेत। केंद्र सरकारनं ही महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे। चंद्रकांत शिंदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत फोन लाईनवरून। चंद्रकांतजी, काय सांगाल, ही बैठक जी बोलावण्यात आलेली आहे, एक तर याचा मुख्य उद्देश हा आहे की काल जे ऑपरेशन सिंदूर पार पडलं त्याची माहिती देणं आणि दुसरं म्हणजे आता यानंतर कदाचित काय रणनीती असू शकते, कदाचित याबद्दलही काही चर्चा होण्याची शक्यता आहे। तू बरोबर सांगितलंस, ही सर्वपक्षीय बैठक जी बोलावली आहे कारण ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर अनेक नेत्यांची वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। काही नेत्यांनी त्याच्यावरती प्रश्न निर्माण केलेले आहेत। मागच्या वेळेला जेव्हा पुलवामा नंतर जेव्हा आपण उरी सर्जिकल स्ट्राईक केला होता तेव्हा काही पुरावे मागितलेले होते, तर त्या पुराव्याच्या सगळ्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकारने ही सर्वपक्षीयांची बैठक बोलावली आहे। मागच्या वेळेलाही जेव्हा पहलगाम झालं होतं तेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली, तेव्हा शिवसेनेचे कोणीही नेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोणीही नव्हते। यावेळेला मात्र आता या कारवाईनंतर संजय राऊत त्या बैठकीसाठी उपस्थित राहत आहेत। सुप्रिया सुळे आहेत, किरण रिजिजू आहेत, अमित शहा आहेत, राजनाथ सिंह आहेत, तर हे सगळे त्या बैठकीत आहेत आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना, राहुल गांधी आहेत, खरगे आहेत, तर ह्यांना ऑपरेशन सिंदूर कसं झालं म्हणजे त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये तर त्याची माहिती सगळ्यांना झालेलीच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आतमध्ये काय काय घडलं तर त्याची माहिती या सगळ्या नेत्यांना दिली जाणार आहे। फक्त ही माहितीच नव्हे तर ह्याच्यानंतर दुसरं जे आहे म्हणजे आपण जर बघितलं तर नरवणे यांचं एक ट्विट होतं की ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाहीये, तर पार्ट 2 पण येणार आहे। तर ते पार्ट 2 काय असू शकेल, कसा असू शकेल, त्याच्यानंतर काय होऊ शकेल, संपूर्ण जगभरात त्याचा काय परिणाम होतील, या सगळ्या विषयावरती या बैठकीत चर्चा होणार असं सांगितलं जात आहे। स्नेहा, नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल चंद्रकांत। आपण पाहतोय की सर्वपक्षीय बैठक केंद्र सरकारनं बोलावलेली आहे। ऑपरेशन सिंदूरचं यश आणि यानंतर कदाचित आणखी काय घडामोडी घडू शकतात याची कदाचित कल्पना देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे।